मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरतो. सरकारकडून शिष्टमंडळ येतं, चर्चा होते. आश्वासनं दिली जातात, उपोषण मागे घेतलं जातं, गुलाल उधळला जातो आणि काही महिन्यांनी पुन्हा तेच आंदोलन नव्याने पेटतं. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने हा संपूर्ण सायकल अनेकदा पाहिलाय. प्रत्येक वेळी हा अंतिम लढा म्हटलं गेलं. प्रत्येक वेळी सरकारकडून काही निर्णय जाहीर झालेच, पण तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सुटला नाही. आता पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत. यावेळीही मागण्या त्या आरक्षणाच्या, सरकारसोबत चर्चेच्या फेऱ्या त्याच आणि प्रश्नही तोच. यावेळेस खरंच काही अंतिम निर्णय होणार का? पण याआधीच्या 9 आंदोलनांमध्ये नेमकं काय घडलं होतं? कोणत्या मागण्या मान्य झाल्या? सरकारने काय दिलं आणि काय अजूनही बाकी आहे? पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय? मनोज रणजित पाटील आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन हे समीकरण बरंच जुनं. अगदी मराठा क्रांती मोर्चा मुंबईत झाला. तेव्हाही मराठवाड्यातल्या गावागावातून मनोज पाटील यांनी लोकांना मुंबईत नेलं होतं. त्यांनी महाराष्ट्र पिंपळगावमध्ये ठिय्या आंदोलन केलं. हे आंदोलन तब्बल 90 दिवस चाललं. आपल्या मागण्या मान्य झाल्यावर सारंग पाटलांनी आंदोलन मागे घेतलं. याच वर्षी त्यांनी गोरी गद्दारी इथं आणखी एक आंदोलन केलं आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून दिली. जानेवारी 2000 मध्ये सारंग पाटलांनी आंदोलन केलं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या जातील असं आश्वासन दिलं, पण त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. मग आला ऑगस्ट 2023. जयंत पाटलांनी अंबडमध्ये आंदोलनाची हाक दिली. आरक्षणाच्या मागणीसाठी शहागडमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात अनेक मराठा बांधव सहभागी झाले, पण शासनाच्या प्रतिनिधींनी या आंदोलनाची दखल घेतली नाही. तेव्हा जयंत पाटलांनी उपोषणाचे अस्त्र बाहेर काढलं. चरंडी पाटलांचं पहिलं आमरण उपोषण सुरू झालं. 1 ऑगस्ट दिसमानला अंतरावर राहील सराटीमध्ये सारंग पाटील यांच्यासोबत 10 जण उपोषणाला बसले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा झाला. आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. आंदोलनस्थळी दगडफेक सुद्धा झाली आणि या आंदोलनाचे लोण सगळ्या महाराष्ट्रात पसरलं. 1 सप्टेंबरला झालेल्या या राडानंतर राज्यातल्या अनेक नेत्यांनी सारंग पाटलांची अंतर्ली सराटीमध्ये जाऊन भेट घेतली. या आंदोलनाच्या वेळी दराडे पाटलांच्या मागण्या होत्या. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या. जुन्या महसूल नोंदीमधील मराठा कुणबी संबंध शोधून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आरक्षणासाठी तातडीने ठोस निर्णय घ्या. त्यांचं हे उपोषण सप्टेंबरपर्यंत चाललं. सरकारने आंदोलकांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. सरकारने पाठवलेला एक जी.आर. रंगी यांनी तो अपुरा असल्याचं म्हणत नाकारला. 14 सप्टेंबरला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जनार्दन पाटील यांनी उपोषण सोडलं. तेव्हा सरकारने मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची प्रक्रियाही सुरू झाली. जनार्दन पाटील यांनी तेव्हा आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. जरंडी पाटलांचं दुसरं आमरण उपोषण सुरू झालं. 25 ऑक्टोबर 2002ला मागच्या उपोषणाच्या वेळी दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर जनार्दन पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं. त्यांचं म्हणणं होतं की 40 दिवसांच्या मुदतीमध्ये सरकारने काहीच कार्यवाही केलेली नाही. या आंदोलनावेळी बीड माजलगावमध्ये जाळपोळ झाली. हिंसाचार सुद्धा झाला. सगळ्या मराठवाड्यात आंदोलनाची ठिणगी पेटली. 31 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरा त्यांची फोनवर संवाद साधला. त्यानंतर सरांनी पाणी प्यायला सुरुवात केली. मग 2 नोव्हेंबरला न्यायमूर्ती एम.जे.एस. गायकवाड, सुनील तटकरे, मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत म्हणून सरांनी सरकारला 15 डिसेंबरपर्यंत मुदत देऊन उपोषण स्थगित केलंय. यावेळी सरकारकडून मराठा कुणबी नोंदी शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक ते पुरावे गोळा केले जात आहेत असं सांगण्यात आलं होतं. सरांनी पाटलांचं तिसरं आमरण उपोषण सुरू झालं. 15 जानेवारी 2002ला 20 जानेवारीला म्हणून जाहीर केलंय. पाटील नंतर वाडी सराटीमधून मुंबईच्या दिशेने निघाले. सरकारला दिलेल्या मुदतीमध्ये सरकारने काहीही हालचाल केलेली नाही. प्रश्न जैसे थे ठेवला असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगळ्या स्वरांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं ही मागणी लावून धरली होती. नंतर वादी सराटेमधून मुंबईत प्रवेश करेपर्यंत सरांनी पाटलांना सोबत हजारो मराठा बांधव जोडले गेले. शेकडो गाड्यांचा ताफा होता. 15 जानेवारीला वाशीच्या मार्केटमध्ये आंदोलक पोहोचले आणि तिथे आमरण उपोषणाला सुरुवात झाली. पण 27 जानेवारीला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीत सारंग पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना सगळे सोयरे कायद्याचा मसुदा सुपूर्द केला. शिंदेंच्या हाताने सरबत घेत उपोषण सोडल्या. नंतर आपल्या मागण्या मान्य झाल्या असं म्हणत मनोज रंगे पाटील यांनी गुलाल लावला आणि मुंबईसह सगळ्या महाराष्ट्रात मोठा जल्लोष झाला. सरांनी पाटलांचं चौथ आमरण उपोषण सुरू झालं. 27 फेब्रुवारी 2016ला मराठ्यांना सरसकट कुणबी इपली प्रमाणपत्र मिळावं, सगळे सोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी अशी त्यांची मागणी होती.
या दरम्यान 20 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या विधानसभेचे विशेष अधिवेशन झालं, ज्यात मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण मंजूर करण्यात आलं. पण म्हणून जयंत पाटील यांनी ओबीसी 2च आरक्षण मिळावं ही मागणी लावून धरली. त्यामुळे त्यांनी उपोषण सुरूच ठेवलं. 7 फेब्रुवारीला ते मुंबईकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले, पण त्यांना भांबेरी गावात अडवण्यात आलं. 22 फेब्रुवारीला त्यांनी अंतरावरील सराटीमध्ये गावातल्या महिलांच्या हस्ते 17 दिवस सुरू असलेलं आमरण उपोषण सोडलं. जयंत पाटलांचा 5वा आमरण उपोषण सुरू झालं. 8 जून 2005 पासून अंतरावरील सराटीमध्ये सुरू झालेल्या उपोषणाच्या वेळी सारंग पाटील यांची तब्येत खालावली. त्यांचं ब्लड प्रेशर आणि शुगर लेवल कमी झाली. सुरुवातीला त्यांनी सलाईन घ्यायला नकार दिला, पण सरकारने विनंती केल्यानंतर त्यांनी सलाईन लावलं. सगळे सोयरे कायदा लागू करा. सातारा आणि हैदराबाद ॲसिडची अंमलबजावणी करा. मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचा कायदा करा. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. अशा अनेक मागण्या रंग्या पाटलांनी केल्या. या उपोषणाच्या वेळी चर्चेसाठी मंत्रिमंडळ उपसमिती सक्रिय राहील. सगळे सोयरे आणि कुणबी प्रमाणपत्रांची मागणी निकाली लावली जाईल असे आश्वासन देण्यात आले. सरकारने मुदत मागितली आणि 13 जूनला मंत्री शंभूराज देसाई आणि खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत मनोज जनार्दन पाटील यांनी सरकारला 1 महिन्याची मुदत देत उपोषण सोडलं. जर योग्य पाटलांचं 6वं आमरण उपोषण सुरू झालं. 20 जुलै 2006ला सरकारनं आपल्याला दिलेलं वचन पाळले नाही, असा आरोप त्यांनी सरकारवर केला. सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, कुणबी प्रमाणपत्रे लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सरकारने त्यांच्या उपोषणाकडे फारसं लक्ष दिलं नाही, अशी चर्चा झाली. गावातल्या महिलांच्या असते जरा मागे. पाटील यांनी उपोषण मागे घेतलं तेव्हा त्यांनी सरकारला 13 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आणि मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन करणार असा इशारा सुद्धा दिला. जरंडी पाटलांचं 7व्या आमरण उपोषण सुरू झालं. 17 सप्टेंबर 2000 मराठवाडा मुक्ती दिनाचं औचित्य साधून त्यांनी मध्यरात्रीच उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणवेळी त्यांनी सगळे सोयरेचा अध्यादेश, मराठा आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे मागे घ्यावेत याच मागण्या केल्या. उपोषणाच्या दरम्यान त्यांची तब्येत खालावली. मराठा बांधवांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हे उपोषण सुरू असल्याने याची राज्यभर प्रचंड चर्चा झाली. सप्टेंबरला सरकारला इशारा देत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं म्हणत मग जयराम पाटलांनी गावातल्या महिलांच्या हाताने सरबत घेत आपलं उपोषण सोडलं. सारंग पाटलांचं 8वं आमरण उपोषण सुरू झालं. 2 जानेवारी 2000ला याही वेळी त्यांनी आपल्या जुन्याच मागण्या कायम ठेवल्या. सोबतच मस्त ॲपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुद्धा केली. उपोषणाच्या 5व्या दिवशी 10 जानेवारीला सरांनी पाटलांची तब्येत खालावली याच्या बातम्या आल्या. त्यानंतर सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली आणि 6 जानेवारीला सारंग पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. सरकारने तेव्हा कुणबी प्रमाणपत्र वितरणाला गती देण्यात येईल. सगळे सोयरे विषयांवर पुढील कार्यवाही केली जाईल. कुणबी नोंदी शोध प्रक्रिया सुरू ठेवली जाईल आणि गुन्हे मागे घेण्याच्या मागणीबद्दल प्रशासकीय विचार होईल अशी 4 आश्वासने दिली. एकूण 8 मागण्यांपैकी 4 मागण्या मान्य झाल्याचं सांगण्यात आलं. तेव्हा जनार्दन पाटील यांनी उर्वरित मागण्यांसाठी पुन्हा सरकारला मुदत दिली आणि या मुदतीत काम झालं नाही तर पुढचं आंदोलन मुंबईत करणार असा इशारा देत उपोषण सोडलं. जरंडी पाटलांचं 9वं आमरण उपोषण सुरू झालं. 22 ऑगस्ट 2002ला मुंबईच्या आझाद मैदानावर 27 ऑगस्टला त्यानंतर वारी सराटी मधून मुंबईच्या दिशेने निघाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत उपोषणाला सुरुवात केली. यावेळी मुंबईमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. ऐन गणेशोत्सवात मुंबईत मराठे धडकले होते. सरसकट मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण मिळावं, हैदराबाद आणि सातारा जिल्ह्यात लागू करण्यात यावं, कुणबी प्रमाणपत्र वितरण करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करावी, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना सरकारी मदत करण्यात यावी, गाव पातळीवर कुणबी प्रमाणपत्र पडताळणी यंत्रणा राबवण्यात यावी. या आंदोलनादरम्यान सरकारचं शिष्टमंडळ आणि म्हणूनच धनंजय पाटील यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. पाऊस, चिखल अशा परिस्थितीत मराठा आंदोलकांनी माघार घेतली नाही. 2 सप्टेंबरला या चर्चा युद्धपातळीवर सुरू झाल्या आणि सरकारने हैदराबाद व्यासपीठ याला मान्यता देणारा अध्यादेश काढला. पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया निश्चित केली. गाव पातळीवर पडताळणी करण्यासाठी समित्या नेमायला मंजुरी दिली. पुरावे नसल्यास प्रतिज्ञापत्र, साक्षीदार किंवा नातेवाईकांच्या आधारे अर्ज तपासण्याची प्रक्रिया सुरू करणार असंही सांगितलं. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रियाही सुरू केली. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिवेंद्रराजे भोसले, उदय सामंत, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, राणा जगजितसिंह पाटील यावेळी उपस्थित होते. आपल्या 6 मागण्या मान्य झाल्यानंतर जरा मागे पाटील यांनी आपण जिंकलो अशी घोषणा केली आणि मुंबईत ठिकठिकाणी जल्लोष सुरू झाला. महाराष्ट्रभर गुलाल उधळला गेला.
धनंजय पाटलांचं नवं पोषण सुरू झालंय. 30 मे 2005 सालानंतर आली सराटेमध्ये. मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद आणि पुणे मिरज संस्थानांचा आराखडा 1956च्या धर्तीवर तयार करा. महाराष्ट्रातील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्या. आंदोस बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा. सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा. महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र दिले, त्याची व्हॅलिडिटी द्या. मराठा उपसमिती काही कामाची नाही. अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा. स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा. अशा 10 मागण्या करत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जयंत पाटलांची भेट घेतली आणि मराठा आरक्षण कक्ष पुढील एका महिन्यात सुरू करण्यात येईल. नोंदी शोधणे, प्रमाणपत्र वाटप आणि जात पडताळणीसाठी हेल्पलाईन 8 दिवसात सुरू करणार. कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी SOP तयार केली आहे. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 15 दिवसात अर्थसहाय्य देण्यात येईल. कामामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल. अशा 5 आश्वासनांचा ड्राफ्ट रंगे पाटील यांना दिला. विखे पाटलांना सोबत झालेल्या चर्चेनंतर आता जनार्दन पाटील उन्हातून सावलीत गेलेत. पण त्यांच्या मागण्या मान्य होतात का? आणि ते उपोषण मागे घेतात का? हा मोठा प्रश्न आहे. थोडक्यात काय तर मराठ्यांना सरसकट OBCतून आरक्षण द्या. ही जर राज्यपालांची मुख्य मागणी अजून मान्य झालेली नाही, पण आतापर्यंत कुणबी नोंद असलेल्यांना प्रमाणपत्र. हैदराबाद जयपूर बद्दलचा निर्णय, अशा काही गोष्टी झाल्या आहेत. पण या कामांना अपेक्षित गती नसल्याचं सारंग पाटील यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता त्यांनी 10व्यांदा उपोषणाचे अस्त्र बाहेर काढत हा अंतिम लढा असल्याचा इशारा पुन्हा दिला आहे. म्हणूनच जयंत पाटील यांनी आतापर्यंत केलेली 9 उपोषणं, त्यांच्या मान्य झालेल्या मागण्या, न मान्य झालेल्या मागण्या आणि त्यात पुन्हा सुरू झालेलं उपोषण, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.